आता हेच जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी महिला साधने स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्तीवरा सोपान देवा मस्तक माझा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काल्याविषयीची आवड व्यक्त करतात. विश्ववंदनीय संत सम्राट ज्ञानोबांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेला हा उत्सव आणि या उत्सवाची या ठिकाणी आज सांगता होते. तसं पूर्ण आळंदीमध्येही या उत्सवाची आज सांगता ज्ञानोबांनी ज्या वेळेला 725 वर्षापूर्वी ज्ञानोबांचा हा समाधी सोहळा झाला नाही का. प्रत्यक्ष पांडुरंगाने हा सोहळा जगातले सगळे ऋषी मुनी संत साधक वारकरी भाविक जन यांना निमंत्रित करून त्यांच्या साक्षीने साजरा केला. याही सोहळ्याची सांगता ही अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारची झालेली आहे. त्याप्रमाणे आजही या सोहळ्याची सांगता होते आणि सांगतेच्या निमित्ताने बाबाजींची आज्ञा झाली तर तू सेवा कर. त्याप्रमाणे आपण सेवा करत आहोत. चिंतना करता घेतलेला तुकोबारायांचा अभंग आहे आणि काल्याविषयीची मीमांसा करणारा हा अभंग आहे.
तो आरंभी केला, मध्यंतरी केला, काय अडचण आहे, शेवटच्या दिवशी का काला करावा नाही का? तर याचं उत्तरही हे आहे की साध्य हे शेवटी असतं, साध्य हे शेवटी असतं आणि वैष्णवांचं साध्य हा काला आहे. मुरमुरे त्याच्यामध्ये दही टाकलेले, मिरच्या उभ्या केलेल्या आहेत, तुळशीचे पानं टाकलेले, मीठ टाकलेले, हे काल्याचं प्रतीक आहे. तसा काल्याला वैष्णव संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. कलेविषयी असे अभंग आपण पाहतोय की हा काला वैकुंठात नाही. तुका म्हणे काला वैकुंठी ज्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी आहे, थोडीफार लक्ष्मीची कृपा ज्याच्याकडे, त्याच्याकडे सगळं राहतं. थोडीशी लक्ष्मीची कृपा असेल, काय नाही, त्याच्याकडे सगळं काही. आणि जिथं साक्षात लक्ष्मी आहे, काला नाही तिथं. पण आता वैकुंठात राहणारे, वैकुंठातून आलेले तेच सांगतात की तिथं काय नाही, काला नाही. आपल्याला तर ते वैकुंठ नावाचं एखाद्याने घर दिलं तर तेवढं माहिती असतं. वैकुंठाला आपण कधी गेलेलं आहे, तुम्ही कुठे गेले असाल तर मला काय माहिती नाही, पण आपल्याला तर काही माहिती नाही, आपण तिथे गेलो नाही. ग्रंथातून त्याचं दर्शन अशा प्रकारचं होतं. पण साक्षात त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, लक्ष्मीपती आहेत, तिथं काला नसेल. मुरमुरे मिळत नाही का? मला व्यापाऱ्याला हे कळलं तर त्या आळंदीवारी सोडून तिकडं माल भरतील. कारण जिथे जे नाही तिथं त्याला भाव भरपूर मिळतो, वाटेल तसा मिळतो. काला वैकुंठात नाही म्हणजे काय? पण तुकोबारे सांगतात नाही, काला वैकुंठामध्ये, वैकुंठातच नाही आहे असं नाही, सत्य लोकांमध्येही नाही. कारण सत्य लोकात असता तर तो बाबा इकडे खाली भीक मागायला आला नसता. सत्य लोकाचा राजा ब्रह्मदेव तो कशाला आला असता फजिती करून घ्यायला दिसत. स्वर्गामध्येही नाहीये, कारण काल्याची अशी देवजळी झाले मासे. अर्थात वरच्या लोकात नाही तर मग खालच्या लोकात नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. काही मुक्तिकन्या आहे, जिथं कामधेनू आहे, जिथं चिंतामणी आहे, जिथं कल्पतरू आहे, तिथं जर हा काला नाही तर मग खालच्या लोकात हे काही बाकीचं नाहीच आहे. त्यामुळे तिकडही काला नाहीये. काला फक्त या लोकांमध्ये आहे आणि या लोकांमध्येही वैष्णवात काला आहे. हा काला देव वैष्णवाला वाटतात किंवा वैष्णव वैष्णवाला वाटतात. वैष्णव वैष्णवाला वाटतात तेही सगळ्या वैष्णवाला नाही.
काय तुकोबारांनी शब्द वापरला. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू वैष्णवानिका संभ्रमे संभ्रमे समारंभपूर्वक. आणि हा काय काला वाटू, पण सकळ लोक नाही ना. अरे अरे लहान थोर म्हणणारे, सकळ असे येते अरे अधिकार म्हणणारे, काला वाटताना मात्र कंजूस होतात. एरवी उदार असणारी ही संत मंडळी काला वाटायच्या बाबतीत कंजूस होतात. ते म्हणतात काला वाटू, पण कोणाला? एकमेकाला, आमच्या आमच्यातच. बायको चर्मन जाऊ द्या, बाप खासदार, पोरग आमदार, सगळी पद आपल्या. तसाच काही हा प्रकार आहे. तुकोबारे म्हणतात आम्ही काला एकामेकाला वाटू. एकामेकाला म्हणजे कोणाला होतो? गोबर आहे वैष्णव निका. निका वैष्णव जो आहे, निका वैष्णव, शुद्ध वैष्णव, निरसा वैष्णव, अनन्य अशा प्रकारचा असणारा वैष्णव, अर्थात डुप्लिकेट वैष्णवाला तर नाहीच, पण संकरित वैष्णवाला सुद्धा नाही. आजचा आपला तो काही प्रतिपाद्य विषय नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर फार खुलासा करण्याची गरज नाही. पण निक्या वैष्णवाला, निक्या वैष्णवांचं लक्षणही त्या अभंगात तुकोबारांनी सांगितलेलं आहे. कंठी धरला कृष्णमणी, ज्याने अंतःकरणामध्ये भगवंताला साठवलेलं, साठविला हरी मंदिरी, अशा प्रकारचा हा काला. या काल्याविषयी, या वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये असणारी जी आवड आहे, ती आवड या अभंगातून व्यक्त होते. तुकोबारा म्हणतात हे पहा, वर्तमान जीवनामध्ये आयुष्य आहे निर्धारित प्रारब्धाने केलेलं, त्या आयुष्यामध्ये तर आपण याचंच सेवन करणार. अभंगाचा प्रथम Oh
आता हिची जीव तो बरोबर म्हणतात. आता आता सांप्रत जीवनामध्ये चालू आयुष्यामध्ये आम्ही याचंच सेवन करू. याचं सेवन करू नाही, हे जेवू नाही. चकार लावलाय. बहुतेक तुकोबऱ्यांच्या सांगण्यामध्ये बहुतेक ठिकाणी चकारच असतो. हेची दान देगा देवा, आणि अनेक ठिकाणी च लावलेला आहे. म्हणजे त्याच्यात निश्चितता असते, अन्नाचा त्याग असतो. तेव्हा आता या जीवनामध्ये आम्ही हेच सेवन करणार आणि एवढ्यावर आमची तृप्ती होईल असं नाही, एवढ्यावर आमचं समाधान होईल असं नाहीये. तर आम्ही हे पुन्हा खाण्याकरता बरोबर शिदोरी घेऊ. आता ह्याची जेवू सगळी शिदोरी घेऊ नाही. आता हेच पण हे सगळं सर्वनामातच आहे. म्हणजे मोघम मोघम अशा एक जेव म्हणजे काय जेव, हेच जेव तर तेच का जेव. ज्या अर्थी हे चकार लावून दुसऱ्याची व्यावृत्ती करतायत, तर व्यावृत्त होणारे दुसरे कोण आहेत आणि मग ते कोण सेवन करतात, ते तुम्ही का सेवन करणार नाही, हेच सेवन का करणार. सगळे शिदोरी घेऊ म्हणतात. त्या शिदोरीचं स्वरूप काय आहे, ते शिदोरी इथूनच घ्यावे का लागते, तिथं मिळत नाही का. चकार लावलेला आहे. सेवन करण्याचा जो आहार आहे त्याच्याकरता, भोज्य अशा प्रकारचा जो पदार्थ आहे त्याच्याकरता तुम्ही चकार लावलेला आहे. तेव्हा व्यावृत्ती कोणाची केलेली आहे. सेवन ज्यांचं केलं जातं, सेवन करण्याला योग्य अशा प्रकारचे पदार्थ कोणकोणते तुम्ही हेची असं म्हणत आहात, तर त्यामध्ये नेमकं कोणाला उद्देशून तुम्ही हा चकार शब्द लावलेला आहे आणि तो सेवन का करणार आहात, याचं चिंतन करत असताना आपल्याला असं लक्षात येईल. तसे सेवन करण्याचे दोनच पदार्थ आहेत. काय सेवन करायचंय, माझा जीव हा आनंदाचं सेवन करत असतो. जीवाला भूक कशाची लागलेली आहे, आनंदाची लागलेली आहे. जीव जन्मालापासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपेमध्ये सुद्धा आनंदाचं सेवन करण्याकरता तो धडपडत असतो. तेव्हा सेव्य पदार्थ हा आनंद आहे. सेव्य पदार्थ काय आहे, आनंद आहे. तो आनंद स्वरूपाने एकच आहे, कारण आनंद म्हणजे ब्रह्म आहे. आनंद ब्रह्म आहे. ब्रह्म आणि आनंद हे पर्याय अशा प्रकारचे शब्द आहेत. आनंदो ब्रह्म व्यजानात सुखरूप ऐसा कोण सांगा आनंद अद्वय नित्य निरामय योगियांचे. आनंद स्वरूप ब्रह्म आहे आणि ब्रह्म स्वतः सजातीय विजातीय भेद रहित आहे. त्यामुळे ब्रह्मात भेद नाही म्हणजेच आनंदात भेद नाही. आनंदाला एकत्व संख्या सुद्धा चालत नाही. तिथं एक म्हटलेलं आहे, पण तो एक संख्या विशिष्ट नाहीये, स्वरूप विशिष्ट आहे. न चा केवलत्वम
नवा केवलत्वम अशा प्रकारचं शास्त्रामध्ये त्याचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे. म्हणजे जर प्रकारच नाही तर 3 प्रकार. बरोबर आहे. आनंदाच्या स्वरूपात प्रकार नाही. बऱ्याच वेळेला वस्तू स्वरूपाने एक असते पण उपाधीमुळे त्याच्यामध्ये कितीही प्रकार पडतात. उपाधीनं त्याच्यामध्ये आकाश एक आहे का अनेक आहे? आकाश एकच आहे. आकाश एकच आहे पण हा 5 किलोचा 5 लिटरचा हंडा आहे, हा 2 लिटरचा आहे, हा 1 लिटरचा आहे, हा अर्धा लिटरचा आहे. अशा प्रकारचं जे बोललं जातं ते तर त्याचं कारण असं आहे की त्या बाटलीमध्ये जेवढा अवकाश आहे तेवढं त्याला अर्धा लिटरच्या काही बाटलीत अर्ध लिटर पाण्याचं म्हणलं मी. दुसरे आपल्याला काय माहिती बाटल्या कशा असतात, किती लिटरच्या असतात. काही 1 लिटरच्या बाटल्या आहेत, काही 2 लिटरच्या बाटल्या आहेत, काही 5-5 लिटरच्या आहेत, 10 लिटरच्या 20 लिटरच्या पर्यंत मोठा बाटला असतो. अर्थात त्याच्यातलं आकाश आहे लहान मोठं आहे. मधात आकाश आहे, मठाकाश आहे, मेघाकाश आहे. आकाश एक असताना सुद्धा घट मठ या उपाधीमुळे त्याच्यामध्ये अनंत प्रकार पडतात. जेवढ्या उपाध्या तेवढ्या प्रकार पडले जातात. तसं अनंत स्वरूपाने एक आहे पण ज्या ज्या उपाधीच्या माध्यमातून तो प्रगट होतो, सेवन करण्याला योग्य होतो, त्याचं सेवन केलं जातं, अशा प्रकारच्या उपाधीमुळं त्याचे 3 प्रकार पडतात. विषयानंद, विषयानंद, मोक्षानंद किंवा स्वरूपानंद आणि भक्ती सुखानंद, प्रेम सुखानंद, प्रेम सुख, स्वरूप सुख आणि विषय सुख असे सुखाचे आनंदाचे हे 3 प्रकार आहेत. सेवन सुख करायचं. सगळे सेवन कशाचं करत असतात? सुखाचं. अशा प्रकारचं जीव सुखाचं सेवन करत असतात. त्यामध्ये तुकोबार आहे आता हेच जीव म्हणतात याचंच आम्ही सेवन करू. मग ते विषयानंदाचं सेवन करू म्हणतात का? स्वरूपानंदाचं सेवन करू म्हणतात का प्रेमानंदाचं सेवन करू म्हणतात? काला म्हणजे काय? काल्याचं वास्तव स्वरूप काय आहे? भक्तिशास्त्रामध्ये वारकरी सांप्रदायिक जे संत आहेत त्या संतांच्या वाङ्मयामध्ये हा काला शब्द आलेला आहे. तेव्हा त्या काला शब्दाचं वाच्य काय आहे? तर तुकोबार हेची सेव असं म्हणतात. तर विषयानंदाचं सेवन करू असं विषयानंदाला उद्देशून हेची तुकोबाराने म्हटलं असेल का? तर याचं उत्तर किमान वारकरी संप्रदायाचे संस्कार ज्याला आहेत त्याचं नकारार्थी राहील नाही. तुकोबार विषयानंदाचं सेवन करू असं म्हणणं शक्य नाही आणि तुकोबार विषयानंदाचं सेवन करतही नव्हते. विषय सेवन करणं वेगळं आणि विषयानंदाचं सेवन करणं वेगळं. भक्ती करणं वेगळं आणि भक्त्यानंदाचं सेवन करणं वेगळं. हे वेगवेगळे 2 भाग आहेत, भिन्न भाग आहेत. थोडस बारीक पाहिलं. तुकोबार खात नव्हते, जेवण करत नव्हते. तुकोबार शरीर राहते तर ते काही ना काही सेवन करत असणार आहे. जेवण करत होते म्हणजे जेवण आहार हा एक काय विषय, विषयाचं सेवन करत होते पण विषयाच्या आनंदाचं सेवन करत नव्हते. ना आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला जिजाबाईचा भाऊ देहूला आला बहिणीला भेटायला, भाऊ जर भेटायला आला तर काय आनंद होतो हा बुवाला कसं काय कळलं? बरंच त्याला बहीणच व्हावं लागलं, बहीणच व्हावं. जिजाबाईंना किती 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 आनंद झाला. बरंच संध्याकाळी आला तो. संध्याकाळी मग होतं तेच भाकरी भाजी काहीतरी खाल्ली पण जिजाबाईचं समाधान नाही जर त्यांनी उद्या दही करायची नाही. किती दिवसांनी आलेला आहे
जेवण करून जायचं. अरे पण मला काम आहे. असू दे, जन्मभर काम चाललेलीच आहे. माझा काय हक्क आहे की नाही तुझ्यावर? नाही, उद्या मी तशी तुला जाऊ देणार नाही. तुला जेवण करून जावं लागेल. ठीक आहे, जमलेलं आहे. जिजाबाईंनी पुरणपोळीचं भेट त्या कालामध्ये सगळ्यात मोठं जेवण म्हणजे पुरणपोळीचं जेवण. पुरणपोळीचा घाट घातलेला आहे. सकाळीच पहाटे उठलेले आहे, स्नान आवरलेलं आहे, पुरण शिजायला टाकलेलं आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे, तांदूळ दुसऱ्या चुलीवर ठेवलेले आहे. तुकाराम महाराजांचं स्नान झालेलं आहे, देवपूजा आटोपलेली आहे. तुकोबाऱ्यांनी गळ्यामध्ये विना घातला, चिपळ्या घेतल्या आणि निघणार लगेच. आहो बोलावेस काय? खरंच तुकाराम महाराज सगळं ऐकून सुद्धा रागवायचा तर संबंधच नव्हता, पण विनोद करायचे जिजामाऊलीचा. आणि त्याच्यामुळे जिजामाऊली आणखीन चिडायचे. बोला काय? आज इथंच मंदिरामध्ये भजन करा. ठीक आहे, काही विशेष? हो, हवाल आहे माझा. म्हणतात पाहिलं की त्याला तुम्ही सांगायची काय गरज आहे? पाहिजे. अहो त्याला जेवण्याकरता मी थांबवलेलं आहे, पण त्याच्याबरोबर जेवायला नको का घरचा माणूस पाहिजे? ठीक आहे, थांबलेले आहेत. तुकोबारे स्वयंपाक झालेला आहे, दोघांनाही वाढलेले आहे, 2 ताटे केलेले आहेत. महाराज पुरणपोळीचा स्वयंपाक किती अट्ठासाने केला. पुरणपोळी म्हणजे ते एखादा मंत्री गावात येण्यासारखंच आहे. ते एकटे येतच नसतं. मग ते तालुक्यातले त्याचे पक्षाचे कार्यकर्ते अधिकारी तसे पुरणपोळे आले म्हणजे सगळं तिथे सगळे कार्यकर्ते बरोबरच राहतात. पुरणपोळी म्हणलं की कुरवडी आली, पुरणपोळी म्हणलं की भजी आले, पुरणपोळी म्हणलं की सार आलं, पुरणपोळी म्हणलं की गावरान तशाही परिस्थितीमध्ये हा सगळा अट्टहास जिजामाऊलीने केलेला वाढलेला. इच्छा होती की माझ्या गावाने सगळ्या पोळ्या खाव्या. आजचे दिवस हे नाही उपाशी राहिले तरी चालेल, मी यांना संध्याकाळी खाऊ घालीन. सगळ्या पोळ्या कोणी खाव्या? भावाने खाव्या. त्यापेक्षा दोघांना ताट्या वाढलेले झालं. कुंडली गोळले झालेले भगवंताला ते ताट अर्पण केलेले. तुकोबारीने आता भावाने पाहिलेले. पाहुण्याने पाणी फिरवलं, त्यांनी पाणी फिरवलं. बरीच माणसं पाणी का फिरवा हे माहित नसलं तरी शेजारी फिरवलं म्हणून फिरवलं. काही असं फिरवतं तर काही असं फिरवतं, त्यांच्या लक्षात नाही. आता जेवल्यानंतर भजनाला जायचं तर काय म्हणत, जसं काही पंपावर डिझेल भरायला गाडी उभी केलेली, ते काढलं की तुला आता तिचा भाऊ बिचारा संसारिक माणूस. संसारिक माणसं पोटा करता खातच नाही. जे जिभे करता खातात ते संसारी. धंदा कोणता करत असतील काही प्रश्न नाहीये. जिभे करता जेवण करतात ते संसारिक आहे. शरीराला आवश्यक आहे लागतं म्हणून नाही, जिभेला जसं जिभेला पाहिजे मग शरीराचं काही होत नाही. तो बिचारा त्याच प्रकारचा. आणि काय झालं होतं असं कधी कधी राहटी माझी न घडे. काही काही मीठ टाकायचं जिजामाऊली विसरलं. शुगर नव्हते जिजामाऊली. उत्तम स्वयंपाक करता येत होता, पण ते विसरलो. कसं झालं काय झालं काय म्हणते विसरलोच. मला बऱ्याच वेळेला असं होतं, अट्टहास करून गाड्या घेऊन कीर्तनाला जाऊन खेटात घरी राहतो. होतं त्याला काय करता, होतं तसं. मीठ टाकायचं विसरलं. त्याने भात पहिल्यांदा खातात म्हणून ते सार भातावर टाकलं आणि तोंडावर टाकलं. भातात मीठ नाही, सारात मीठ नाही पाहिजे. अरे राम 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 राम. मग त्याने इकडं तिकडं पाहिलं की कुरवडी मोडली. म्हणायचं त्या कुरवड्या करत असताना चिकात सुद्धा मीठ टाकलेलं नाही. त्याच्यात मीठ नाही. भाज्या तोडून खाल्ला, भज्यात मीठ नाही, कशातच मीठ नसल्यामुळे याला पोळीला हातच लावा वाटून गेला.
तुकाराम महाराजांच्या तोपर्यंत 2 पोळ्या संपल्या. म्हणजे गाड्याच्या पाट्या यांची गाडी अर्ध्याच्या पुढे निघून गेली. जिजामाऊली आलेले पाहते तर ताटात तसंच आहे, काहीच खाल्लं नाही. कुमाराला जेव्हा अरे खाणार मला खातोय की का खातो पोळ्या तर तसंच आहे खातो ना. त्याचं खातो महाराज जिभेनं सक्त त्याला ताकीद दिली, अजिबात चालायचं नाही. बहिणीच्या घरचा असो का कोणाच्या घरचा असो, नाही मला चालायचं, मीठ पाहिजे. मीठ नाही अन्न देणे नाही, रुची नाही अन्न जे आता नसता लवण महाराज किती भारी कसलं जेवण असू द्या, जर मीठ नसेल आणि चवीचा खाणार असेल. आता काही माणसाला कळत नाही, खरंच भाग्यवान आहे म्हणून दुसऱ्याने घेतल्यावर घेते. काही पोरं चालतं राहते, मीठ जास्त असतं ते त्याच्यासमोर घ्यायचं नाटक करते, घेत नाही. ते पुन्हा टाकी जेवण झालेलं आहे. याला काही जेवण जिजाबाईचा जेव्हा खालवर महाराज हे सगळं गोळा करण्यामध्ये केवढा त्रास झाला होता. भाऊ खावं म्हणून ते केलं, भाऊ काही जेवला नाही. तगमग व्हायला गेलाय. स्वतः जेवायला बसलेल्या जिजामाऊली घास घातला की लक्षात आलं. घास तोंडात घातल्याबरोबर लक्षात आलं भाऊ का जेवला नाही. तसंच फरकडे आता निघून हो इकडे या. तुकाराम महाराजाला वाटलं पूर्णाची पोळी निघते. आता तुकाराम महाराज झालेले काय झालं मला भाऊ जेवला नाही. आता भाऊ जेवला नाही तर मग मला कशाला बोलावलं, त्याला जेवण अजून जेवण आणला आता कसं काय जेवण दोनदा. पण मग तू मला कसं करता बोलवलं, तू जेवला नाही. अहो तसं नाही, मग स्वयंपाकात मीठ नव्हतं. स्वयंपाक मी नाही केला, स्वयंपाक तुम्ही केला. उपाशी तुमचा भाऊ राहिला, मध्ये माझी चटणी नाही करायला लागली. मग तुमचं सांगायचं काम नव्हतं का. घरचा माणूस पाहुण्याबरोबर बसवतात, तो एवढ्या करताच बसवत असतात की पाहुणे मर्यादेनं मागणार नाही. आता निर्लज्ज असं तर मागितलं, पण पूर्वी मर्यादा होत्या म्हणून तुम्ही सांगायचं तुमचं काम होतं. मग तुकाराम महाराज म्हणतात स्वयंपाकात मीठ असतं हे आज मला कळलं. म्हणजे जेवण करत नव्हते तुकोबारे असं नाही, पण जेवणाचा आनंद नव्हते. आम्ही कीर्तन करत नाही असं नाही, पण कीर्तनाचा आनंद कीर्तनानंतर असतो. कृती वेगळी आणि तिचा आनंद घेणं वेगळं. तेव्हा तुकोबाराय विषयाचा आनंद सेवन करू असं म्हणतील हे शक्यच नाही. का तर तुकोबाऱ्यांची इतर प्रमाण पाहिली. तुकोबारा म्हणतात या विषयाविषयीचा मला वीट आलेला आहे.
प्रपंच म्हणजे विषयानंदच. विषयापासून मिळणारा जो आनंद आहे तोच खरा प्रपंच आहे. त्या आनंदा करताच एवढी मरमर असते, एवढी पळपळ असते. माणसं धावतात, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतात, तो त्या आनंदा करता विषय आनंदा करता. आणि तुकोबाराय म्हणतात आमचं चित्त विटलेलं आहे. विषय आनंद हा कुत्र्याच्या ओकाप्रमाणे आम्हाला वाटतो. किती ताजं असलं, आता खाल्लेलं असलं तरी चाटा वाटत का? कुत्र ओकलेलं मला शब्द सुद्धा कसे तरी वाटतात आहे ना. तसा विषयाविषयीचा वीट येणं याला वैराग्य म्हणतात. पाहणं वेगळं नव्हे. वैराग्य सोपारे मज बोलता विष खावे ग्रासोग्रासी धन्य तोची एक सुशे. तुका म्हणे करोनी लावी. वैराग्य भगवंताच्या कृपेनं या वैराग्याचा अंतःकरणात उदय होतो. माझ्या देवाने सगळ्यावर कृपा करावी. माऊलीने वारकरी संप्रदायात जेवढी मंडळी आहे सगळ्यावर कृपा करावी. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये हे वैराग्य जाग व्हावं. किमान कीर्तनकाराच्या अंतःकरणात तरी, कारण समाज त्यांच्यावर अवलंबून आहे. यद्यचरती श्रेष्ठ वैराग्य. वैराग्य हे शोभा आहे परमार्थाची, अध्यात्म क्षेत्राच्या साधनाची. वैराग्यच नसेल तर वैराग्य नसलेले साधू म्हणजे नकटे असतात. नकटे शुभाशुभ जास्त पाहिलं जात होतं. कुठं चांगल्या कामाला निघालं ना असं नकटा एखादं कुठं दिसलं की माणसं मागच जायचे. पुन्हा काम नाही होणार. तसं भगवत प्राप्तीला निघालेलं एखादं नकटा असं पुढं दिसलं तर त्यानं मागं गेलेलं बरं, काम नाही होणार. वैराग्य जिवंत वैराग्य, मूर्तिमंत वैराग्य, विवेका संहित वैराग्याचे तुकोबारायांच्या ठिकाणी असल्यामुळं तुकोबाराय विषय सुखा करता आता हेच जीव असं म्हणतील अशा प्रकारचं म्हणणं सुद्धा दोषकारक आहे. संबंधच नव्हता विषयाचा. विषयाला सुखाला आता हेच जीव म्हणणं शक्य नाही. मग स्वरूप सुखाला मोक्षानंद याला म्हणतात. त्याच्याकरता असं म्हणतील का? तर त्याच्याकरताही म्हणणं शक्य नाही. त्याची दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे की तुकोबारायांना जर मोक्ष सुखाविषयीची आवड असती तर मोक्षाचा त्याने धिक्कार केला नसता, निषेध केला नसता. अनेक अभंग असे की त्या अभंगात तुकोबाराय मोक्षाचाच काय करतात? कौतुक असत आहे. तो वास्तव आनंद आहे, नित्य आनंद आहे, दुःख रहित अशा प्रकारचा आनंद आहे. देश काळ वस्तू अपरिच्छिन्न आनंद आहे. का कौतुक नसावं? ज्याच्याविषयी वेदाने साकाष्टा सा परागती ही अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. परमपुरुषार्थ म्हटलेलं आहे मोक्षाला. परमपुरुषार्थ
जो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागत नाही, नसं पुनरावर्तते, हे सगळं ठीक आहे. पण वैष्णवा करता नाही. बरं, वैष्णवांच्या ठिकाणी मोक्षाविषयीची अरुची आहे. भक्ती करणाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत. मोक्षाकरता भक्ती करणारे काही आहेत आणि भक्ती करता भक्ती करणारे काय आहेत. मोक्षाकरता भक्ती करणारे जे साधक आहेत त्यांच्या दृष्टीने मोक्ष साध्य आहे. भक्तीने मोक्ष मिळतोही. भक्तीने मोक्ष मिळतो त्याच्यामध्ये काही संशय नाहीये. पण जे भजननिष्ठ अशा प्रकारचे वैष्णव आहेत, ज्याला निकाल शब्द वापरलेला आहे, त्यांना मोक्षाविषयीची अरुचीच असते ना. अद्वैती तो नाही. माझे समाधान देवा ऐके हे विनंती, माझा नको रे हे मुक्ती, न करावे मुक्ता तावला. मोक्षाच्या आनंदाविषयी आता हेचे सेव असं तुकाराम महाराज म्हणतील असं वाटत नाही. परिशेष न्यायाने आनंदाचा जो तिसरा अशा प्रकारचा विभाग आहे, ज्याला भक्ती प्रेम सुख म्हणतात किंवा ज्याला काला म्हटलेलं आहे. काला, काला या शब्दाचा अर्थ लाया भियाण्याचे प्रतीक आहे. काला म्हणजे आनंद आहे आणि तो आनंद ही मोक्षापेक्षा सरस असणारा आनंद आहे. आमचे गुरु रामकृष्ण वेळशीकर या 3 आनंदाविषयी दृष्टांत द्यायचे. चहा आहे, निरस दूध आहे आणि बासुंदी आहे. चहा मध्ये दूध असतं कारण दुधाशिवाय चहा होत नाही. दुधाशिवाय केला तर मग त्याला चहा नाही म्हणत, त्याला विशेषण लागतं क्वारा. निरस दूध आहे, थेंब नाही आहे पाण्याचा दुधात टाकलेला किंवा पाण्यात बी दूध टाकलेलं नाही. काही दुधात पाणी टाकत नाही, पण धार काढायला गेलं की अगोदरच सर्वित पाणी घेऊन जातात, त्याच्यामध्ये दूध टाकतात. नाही, आम्ही नाही दुधात पाणी टाकलेलं, नुसतं निरस अशा प्रकारचं दूध आहे. आणि तिसरी बासुंदी आहे. चहामध्ये दूध असतं. किती असतं? समजा 1 कप चहा असला तर त्याच्यात किती लिटर दूध असतं बरं? तुम्हाला काय अनुभव? लिटर. 1 कपात लिटर दूध कसं काय? अहो, 1 लिटर मध्ये कितीतरी कप 20 कप बसतात जवळजवळ. आता कप लहान मोठे तो वागवायला 1 कप भर चहा असेल तर त्याच्यामध्ये एवढं दूध असतं, तेही पाण्यादार. म्हणजे जे दूध टाकलेलं असतं त्याच्यातही दूध 25% आणि 75% पाणी असतं. म्हणजे तशा प्रकारचं दूध त्या चहामध्ये टाकलेलं असतं. त्याच्यामुळं काही अंश, एखादा अंश दुधाचा त्या कपभर पाण्यामध्ये असतो. निरस दुधाचा काही प्रश्न नाही, पण बासुंदीमध्ये निरस दूध आठवलेलं असतं. पाणी टाकलेल्या दुधाची बासुंदीच होणार नाही, खीर. बासुंदीला निरस लागतं, त्यातली त्यात म्हशीचं असेल तर मग लवकर बासुंदी तयार होते. किमान पक्षी गावरान गाईचं तरी असावं. जर्सीच्या दुधाची बी बासुंदी लवकर नाही होत. अशी बासुंदी दूध आठवलेलं आहे. त्याच्यामध्ये विलायची टाकलेली आहे, केशर टाकलेलं आहे, बदाम, काजू हे टाकलेले आहेत. आणि असे सुंदर त्याचा सुगंधच असा आहे की इथं बासुंदी तयार होत असले तर विमान उभे राहतात वरती. जाऊ द्या विनोद सोडून. असे 3 आहे. विषय सुख म्हणजे चहातले दूध आहे. स्वरूप सुख अर्थात मोक्ष सुख म्हणजे निरस दूध आहे.
आणि भक्ती प्रेम सुख म्हणजे बासुंदी आहे. अरे निरस दूध आहे, त्याच्यात पाणी नाही सगळ्यात, पण तुम्हाला जर दिलं 2 लिटर प्यायला तर प्यासल का? आधी काही प्यावं वाटतं मला, निरस दूध किती नाही प्यावं वाटत. तेव्हा आता हेची जेऊ असं तुकोबाराय हेची, हे सर्वनाम ज्याच्या विषयी वापरतात असा भोज्य पदार्थ आहे भक्ती प्रेम सुख. बस याच्याशिवाय आम्ही दुसरं काहीही सेवन करणार नाही. हे चिदान देव देवा तुझा विसर न लगे मुक्ती आणि संपदा संत संग या सुखाची, भक्ती प्रेम सुखाचा आनंद लुटण्याकरता संत संग. कारण हे सुख वैष्णवाच्या संगतीमध्ये प्रगट होताना वाढतं. सुखया नित्य दुनावे तुझी नामे वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा आता हेची जेऊ. पुन्हा प्रश्न विचारला म्हटले महाराज, हेची जेऊ म्हणता का बरं? विषय आनंदच सेवन करायचं आहे ना. आता तुम्ही जे खात आहात ते सोपं आहे का? तुकोबाराने एका ठिकाणी म्हटलेलं आहे भक्ती प्रेम सुख नेणवे अनेका. आणि ते अनेक म्हणजे खडी फोडणारे, दरवाज्यावर उभे असणारे हे नाहीये. पंडिता, वाचका, ज्ञानी अशी यांना सुद्धा हे मिळत नाही. भक्ती प्रेम सुख मिळण्याकरता खूपच मोठा अधिकार लागतो. प्रकाशते क्वापी पात्रे. नारद महर्षीने म्हटलेलं आहे क्वापी, कुठल्या तरी एखाद्या अधिकार संपन्न भक्ताच्या ठिकाणी, लायक भक्ताच्या ठिकाणी हे प्रेम हृदयाला येतं. कारण या सुखाकरता ते लागतं. भगवत विषय प्रेम अधिक भक्ती बरोबर भक्ती प्रेम सुख काला, याचं वर्णन पुढच्या चरणामध्ये केलेलं आहे. तेव्हा आम्ही हे इतकं अवघड खात बसण्यापेक्षा सहज अशा प्रकारचं जे उपलब्ध आहे तो विषय सुख का सेवन करू नये? का नाही करत तुम्ही सेवन? तुकोबाराय म्हणतात विषय आणि सुख हा व्याघात आहे. जरी म्हटलेलं असलं सुखाचे 3 प्रकार करत असले ते लोकांच्या व्यवहाराला अनुसरून ते केलेले प्रकार आहे. वास्तविक विषयात काय नसतं, सुखच नसतं महाराज. ये ही संस्पर्शजा भोगा, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनयेवते. दुःख आहे संसारामध्ये ज्याला सुख मानलं जातं, अध्यात्मामध्ये दुःखात त्याची गणना केलेली आहे, मोजमाप अशा प्रकारचं केलेलं आहे. आम्ही ज्याला सुख म्हणतो, शहाणी माणसं त्याला सुख नाही मानत. न तेषु रमते बुधाः, बुधाः तेषु न रमते, तेषु ये रमते. बुधाः तेषु न रमते, तेषु ये रमते, ते मूर्खाः भवन्ति. बरे काय कीजे न सेविता न सरे. मला वाटतं बस झालं ह्या विषयी, कारण आपलं घड्याळ बरंच पुढे गेलेलं काल्याचं कीर्तन आहे. विषयात सुखच नाही तर सेवन काय करायचं ते? बरं मोक्षात आहे ना सुख, मोक्षातलं सेवन नाही. विषयात सेवन आहे, सुख नाही. मोक्षात सुख आहे, सेवन नाही.
मोक्षामध्ये सुख आहे, सुखच आहे, पण सेवन नाही. सेवन होण्याकरता त्रिपुटी लागते. सेवन करणारा अर्थात भोगता पाहिजे, सेवन करण्याचा विषय भोग्य पाहिजे, त्यावेळेला भोग घडेल. मोक्षामध्ये भोगता वेगळा नाही आणि भोग्यही वेगळं नाही. भोगता आणि भोग्य एक रूप होऊन जातात. तू राणी मी राणी, पाणी कोणाने, कोणी सेवन करायचं आणि कोणाचं सेवन करायचं, त्या ठिकाणी सेवन नाही. म्हणून हेची देव हे मोक्षाविषयी अशा प्रकारचं जुळत नाही. बस जुळत ते भक्ती प्रेमाविषयी. गोवारे म्हणतात आता या वर्तमान जीवनामध्ये हेची भक्ती सुखाचा आनंद जेव सेवन करू आणि पुढच्या जन्मामध्ये हे सुख भोगण्याकरता शिदोरी बरोबर घेऊ. पुढच्या जन्मात सेवन करण्याकरता शिदोरी कोणती बरोबर घेणार आहात तो गोवार आहे तुम्ही? तर असे महाराज यांनी जर शिदोरी बरोबर नाही ठेवली तर मग ते त्या सुखाला मुकणार. जे या जन्मामध्ये भक्ती सुखाचा आनंद घेतात त्यांनी जर शिदोरी बरोबर नाही घेतली तर मग भक्ती सुखाचा त्यांचा संबंध संपला. कारण मोक्षाची सगळी सामुग्री त्यांची तयार असते, सगळीच सामुग्री तयार असते. फक्त वासना प्रतिबंध करते. वासना असल्यानंतर मुक्त नाही होत मनुष्य. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्माची दोन कारण, एक तर कर्म शिल्लक असेल तर कर्माचा भोग भोगण्याकरता जन्म घ्यावा लागतो, किंवा वासना शिल्लक असेल तर मग त्या वासनेची पूर्ती करण्याकरता जन्म घ्यावा लागतो. वैष्णवांचं कर्म शिल्लक राहिलेलं नसतं, कारण भगवंताच्या नामचिंतनाने संचितच नाही तर क्रियमान आणि प्रारब्धही संपलेलं असत. प्रारब्ध क्रियमान कर्म नसतं त्यांचं शिल्लक राहिलेलं. त्यामुळे जन्म घेण्याकरता कर्माचा प्रश्न नाही. आणि यांना जन्म घ्यायचा आहे, घेईन मी जन्म यासाठी देवा. जन्म कशामुळे घ्यायचो? वासना. कशाची वासना? हे सुख उपभोगण्याचे, हा आनंद सेवन करण्याचे, भक्तीचा आनंद लुटण्याकरता आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. उपजवून या उडती येऊ, काला खाऊ दही भात, तेव्हा सवे घेऊ, ही वाचण्याची शिदोरी बरोबर घेऊ. पण म्हटलंय हेचे असं म्हटलंय त्या बुवाने भक्तिप्रेम सुख असा त्याचा अर्थ केला. पण नेमकं तुम्हाला हेची या म्हणण्यात काय म्हणायचं दुसऱ्या चरणात
प्रेमे मोहिना साधने प्रेमे मोहिना साधने या चरणामध्ये सांगतात. आपल्यामध्ये थोडीशी हे आहे पद्धत किंवा जीव ब्रह्माचा ऐक्य हा काला नाही का, पण काल्याविषयीची जे प्रमाण आहे ते लागू नाही पडत महाराज. उपजून या पुढे ती ह्याच्यात त्याच्यात कसं काय शक्य. मुक्ती हा काला मानला, जीव ब्रह्माची एकता हा काला मानला, तर घेईन मी जन्म किंवा उपजून या पुढे ते हे प्रमाण तिथं जुळत नाही. तो काला असेल, पण वैष्णवांचा काल मी पहिल्यांदा सांगितलं, वैष्णवाला मोक्षाविषयीची फार रुची नसते. जीव ब्रह्माची एकता तर तेव्हा खरं म्हणजे जीव ब्रह्म एकच आहे. वैष्णवांच्या दृष्टीने तो फारसा पुरुषार्थच नाहीये. प्राप्ताचीच प्राप्ती, अप्राप्त म्हणून दुःख भोगणारा करता ते ठीक आहे. म्हणून गुलाबराव महाराज महावैष्णव त्यांनी पंचम पुरुषार्थ मांडलेले. आपले काही प्रमाण आहेत. चहू पुरुषार्थाच्या श्री भक्ती जैसी, 4 पुरुषार्थाच्या डोक्यावर ही भक्ती जाऊन बसते. 5वा पुरुषार्थ आहे भक्ती प्रेम सुख, म्हणजेच काला. काला आता काला म्हटलं की 2-3 पदार्थ एकत्र आल्यानंतर काला नुसतीच भाकरी कुसरली, आता ते काला नाही भोगा होईल. त्याला काला होण्याकरता त्याच्यात दूध पाहिजे, म्हणा वरण भाजी काहीतरी पाहिजे, कमीत कमी 2 पदार्थ एकत्र आले पाहिजे तर काला. इथं हरिनामाची खिचडी, हरिनामाची खिचडी कशी तर त्याचं कारण आहे. भक्तीमध्ये भगवंताचं नाम प्रधान आहे, यात काही संशय नाहीये. पण नामाबरोबर गुणकथन, नामाबरोबर स्वरूप कथन, नामाबरोबर लीला कथन, हे लीला कथनाचा एक भाग, त्याच्यात स्वरूप कथनाचा एक भाग, त्याच्यामध्ये गुणकथनाचा एक भाग आणि नामचिंतनाचा एक भाग, ही झाली खिचडी. ही काय झाली खिचडी, अशा प्रकारची झाली. आणि एवढ्यावरही काला होत नाही. हरिनामाचा खिचडी प्रेमे मोहिला साधने, प्रेमरूपी साधनाने तो मोहिलेला आहे. अर्थात भगवत विषयक प्रेमाचं तूप त्याच्यात टाकलेलं आहे. खिचडीला तुपाशिवाय मजा नाही येत महाराज. उत्तर भारतामध्ये मग ऋषिकेश खिचडी के 4 यार है, खिचडीचे 4 सोबती आहेत. खिचडी बरोबर 4 लागतात. घी, दही, पापड, आचार. घी, दही, पापड, आचार हे खिचडीचे 4 यार आहेत. तर बाकीचे नसले तरी पण घी तर लागतं. तुपाबरोबर खिचडी खाल्ली तर तिचं पचन सुद्धा होत नाही. आता अलीकडे आपण भाग्यवान असल्यामुळे तो भाग कमी झालेला आहे. तू हरिनामाची खिचडी आणि भगवत विषयक प्रेम हे तू हे एकत्र झाल्यानंतर जो आनंद प्रगट होतो. नुसतं नाम घेतल्यावर बी आनंद नाहीये. नाम घेणाराच्या आत भगवत विषयक प्रेम असावं लागतं. मग त्या प्रेमाने नाम घेतलं की मग त्याच्यात आनंद. मग हे सांगतात की अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि मग असं आहे तो कशाला म्हणावं लागतो, म्हणा विठ्ठल विठ्ठल. अमृतापेक्षा जर गोड लागलं तर असं म्हणायची गरज पडली असती का? ज्या अर्थी म्हणायची गरज पडते त्या अर्थी ते अमृताहून गोड लागत
नाही हा सरळ सरळ अर्थ आहे ना. मग का लागत नाही? जर ते नामदेवरायांना गोड लागतं, तुकोबारांना गोड लागतं, जिव्हे गोड 3 अक्षराचा. रस दिंडी बरोबर वारकरी चालले असले, चालीत असे जिव्हे गोड 3, आणि ते माग असं तंबाखू. 3च अक्षर ना, जिव्हे गोड 3. चालले सगळे अमृत जाया विखे पुढे. त्याचं कारण आहे भगवत विषयक प्रेमाचा अंतःकरणात उदय झाला. जोपर्यंत प्रेम उदयाला येत नाही तोपर्यंत कृतीमध्ये आनंद. आनंद कृतीत नसतोच महाराज, प्रेमात आनंद असतो. मग कृती कसलीही असली, प्रेम असलं की त्याच्यात काय आनंद आहे. एखादी माता असते, आपला लाडला आहे आणि सगळं विष्ठेनं त्याचं अंग भरलेलं आहे, तर ती विष्ठा धुण्यात सुद्धा तिला काय येतो? आनंद येतो. कारण त्या पोराविषयीच प्रेम आहे. हे अरे बाबा आलेले आहेत, पाणी दे की. मुडदा त्याला हेच दिसलं का घर? म्हणजे एखाद्याला साधूला पाणी देण्यात सुद्धा त्याला इकडं पोराचं ढुंगण धुण्यात आनंद येतो, साठायत आनंद येतो त्याला. का? प्रेम, आनंद प्रेमामध्ये. तेव्हा प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला. आणि मग हा आनंद तुकोबारे म्हणतात प्रेम असल्यामुळं. मग तो असा गाटा नाही. तुम्ही पहा ना, खसत चहाविषयीची आवड असणारी माणसं असं उचलला, चहाचा तांब्या लावला, तोंडाला गटा प्याला, असं कधी होतं का? नाही महाराज. फार चहा पितात असं बी नाही, पण असं बारीक पाहायचं त्याच्याकडं. चहा पितात, त्याचा चेहरा कसा फुललेला असतो महाराज. नुसतं पाहिलं कीच धन्याजी ती जी बशी असते ना, ती बशी अशी धरतो का? आता गुरुचं पूजन करण्याकरता ज्ञानोबा म्हणतात हृदय हे आपुले 4 फळून ये, हे 5 फळून या. त्या बशीला अशी 5 बोट लावलेली असतात. तुम्ही उभं बारीक त्याच्याकडे पहा. ते तो कपात म्हणजे काय, 10-20 लिटर थोडं चहा राहतो, किती एवढं राहतो, पटदिशी ओतून घेतलं काय नाही, असं 1च कप टाकणार. आणि गरम नसला तरी 2-4 कप पाहणार. चवी म्हणतात. कशा करता मी एवढं सांगितलं तर इथं चरणामध्ये तुकोबारे यांचे आहे. आम्ही हा जो आनंद आहे, हा रस आहे, हा जो सेवन करणार तो कसा? चवी ना. कधी गुणानुवादाचा घास घेऊ, कधी लीलेचा आनंद लुटू, कधी स्वरूप अशा प्रकारचं कीर्तनाचं सुख घेऊ, कधी नुसतेच नामघोष करू, सदा नामघोष करू, हरिकथा असं चवी घेऊ असं. आणि मग हा रस आहे, तुकोबारीने त्याच्या करता विशेषण वापरलेलं आहे, ब्रह्मरस. भक्तीचा जो रस म्हणजे आनंद, तर हा आनंद कसा आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ मोठा, बृहत्तत्वात व्यापकत्वात वा ब्रह्म. खूप मोठं जे असतं, निरपेक्ष जे मोठं आहे त्याला काय म्हणतात? ब्रह्म. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. असा हा ब्रह्मरस. शेव ब्रह्मरस
लावणी मृदंग श्रुती ताळघोष सेऊ ब्रह्मरस आवडीने जेथे कीर्तन हे नामघोष करीती निर्लज्ज हरीचे दास सकळ ओथंबले रस जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती काय तेवढे आनंदास सेऊ ब्रह्मरस तेव्हा चवी चवी घेऊन हस ब्रह्मरस आवडीनं या ब्रह्मरसाचं आम्ही सेवन करू. तो अतिशय गोड आहे. सेवन करायला लागला की गोड लागतो. गोड लागला की असं वाटतं अजून मिळावा अजून मिळावा. अजून विषयानंदाचं तसं नाही महाराज. विषयानंदाचं मिळत नाही तोपर्यंत गोड वाटतो. मिळत नाही तोपर्यंत गोड वाटतो. मिळाला की त्याच्याविषयीची रुची महाराज पहिल्या घासात जो आनंद असतो तो दुसऱ्या घासात नाही. दुसऱ्या घासाचा तिसऱ्या घासात नाही. जेवणाच्या शेवटी एखादा आग्रह करा देऊन मी तसं ठेवून जाणार मी नाही खाणार. एखादा भीमदानासारखा लाकूडच घेऊन उभा राहिला तर त्याला तो ताटातला हा गुलाबजांबू नाही यम 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 दिसतो. म्हणजे आनंद नाही. हे तसं नाहीये. तर काय म्हणे गोड लागे तो मागे रसना विठोबार त्याचं चरित्र काला म्हणजे भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र ज्या लीला केल्या आपल्या वेळेमध्ये त्या लीलेचं दर्शन करायचे. एखादी लीला आपण पाहू. तुम्ही सांगा गोकुळातली बघायची का वृंदावनातली पाहिजे? पटदिशी सांगा. एकच लीला होईल. जास्त वेळच नाही आला. कोणती? गोकुळातली का वृंदावनातली? हा गोकुळातली. बरं ठीक आहे. गोकुळामध्ये जे अनेक लीला केल्या त्यामध्ये महत्वाची महाराज यांनी चोरीची लीला केली. का त्याला चोरी म्हटलं? काय त्याला कमी होतं? कशा कारण त्यांनी चोरी केली काय माहिती, पण केली. चोरी सुरुवात केली. काय झालं? काही माणसाचं महाराज नैसर्गिक व्यक्तिमत्व असं असतं की त्याला पाहिलं की समोरचा त्याच्याकडे काय होऊन जातो? आकर्षित होऊन जातो. याला पाहून गोकुळातले सगळे गोपाळ त्याच्या समवयस्क असणारे, त्याच्यापेक्षा थोडे मोठे असणारे, त्याच्यापेक्षा लहान असणारे सगळेच्या सगळे त्याच्याकडे आकर्षित झाले. उठलं की पोरं निघाले. शाळेत नाही. कृष्णाबरोबर खेळायचं म्हणून सगळे पोरं एकत्र आलेले आहेत. भगवानही गोकुळात गोपाळाबरोबर खेळण्याकरताच गोकुळात आले होते. त्यांना ज्याच्याबरोबर कुस्ती करायची होती तो तर पैलवान तिथंच होता जिथं हे प्रगट झाले होते तिथं. पण अजून टाइम होता. त्याची चिठ्ठी आलेली नव्हती. लोक म्हणतात आमची चिठ्ठी कशी काय हरवली नाही, फिरवली नाही, काही नाही. अजून तिचा नंबर आलेला नाही तोपर्यंत कळ काढा. हरवती कशा? सगळे गोपाळ आलेले आहेत. भगवंतांनी सगळीकडे पाहिलेलं आहे. बरोबर. खेळायचं तुम्हाला? हो म्हटले खेळायचं. या काय? हो खेळायचं. तुम्हाला माहितीये खेळण्याचा आनंद कधी असतो? खेळल्यावर खेळण्याचा आनंद नसतो. मग खेळणारा हा मोकळा असावा लागतो, तृप्त असावा लागतो. जर त्याच्या पोटात आग पडलेली असेल, पोटात आग पडलेली असेल किंवा डोक्यावर वजन असेल, बोजा असेल, तर मग खेळण्यात आनंद. खांद्यावर जर ओझ असेल मी आणि माझ्याच. लहानपण खेळतात म्हणूनच, कारण त्यांच्यावर कसलंही काय नसतं.
ओझं नसतं, कर्तव्य नसतं, त्यांना काय अडचण घेणं नाही. पेट्रोल 100 काय झालं, अजून 200 काय झालं नाही. आणि काही मिळावं अशा प्रकारची आग पोटात नाही पाहिजे. मग खेळण्यात काय येतो? आनंद. अशा प्रकारे तुमच्या डोक्यावर ओझ तर दिसत नाही, पण तुमच्या पोटात आग दिसते. का बरं? फोडली गोवरी. गोवरी फोडल्यासारखं थोबड तुमचं काय दिसतंय? काय कमी आहे? भाडं येतंय 50,000 महिन्याला, वर्ग कमवून आणतंय, पेन्शन चालू आहे, तरी थोबड सुकलेलं काय? पोरांनी इकडं तिकडं पाहिलं, मग पेंड्याकडे पाहिलं. पेंड्या जरा चाबरा होता बोलायला. त्यांनी सांगितलं की आमच्यातर्फे तू बोल. तो म्हणला, कृष्णा, आमच्या पोटात आग पडलेली आहे म्हणून तोंड सुकलेले आहे. म्हणले, खा बरं. खाऊन नाही आले तुम्ही? खाल्लं. मग खाल्लं तरी भूक आहे? आम्ही रोजच खातो, पण भूकच जात नाही. खाऊन भूक जात नाही, हा ना? मग त्याची 2 कारण आहे. त्याची 2 कारण आहे. काय? भूक जाणार तुम्ही खात नाही, किंवा भूक जाण्या इतकं खात नाही. खाल्लं, भूक लागली म्हणून खाल्लं. काय खाल्लं? भात खाल्ला, मग भूक नाही गेली. किती खाल्ला? अख्खा 1 शीत खाल्ला. आता 1 शीत खाल्ल्यावर कशी भूक जाईल? किती खायला पाहिजे? भूक जाईपर्यंत खायला पाहिजे. दुसऱ्याने खाल्लं, 1 शीत नाही, भरपूर खाल्लं, पण काय खाल्लं? खायचा सोडा खाल्ला. भूक लागली म्हणून काय खाल्ला? कारण बाई घरी नव्हती, भूक लागली. इकडे तिकडे पाहिलं, त्याला एका डब्यावर दिसलं, खा सोडा. त्याला वाटलं, लोक म्हणतात तुझी बायको हुशार आहे. खरंच आहे की. आपण नसताना नवऱ्याला भूक लागली तर अडचण येऊ नये म्हणून तिनं लिहून ठेवलेलं, खा सोडा. आता थोडा त्याचा अर्थ होता, खाण्याचा सोडा असा त्याचा अर्थ होता. मला झोंजळ भर घेतलं. तसा कोरडा खावा नाही तर पाणी टाकून खाल्ला. भूक गेली असेल का? गेली कशाची? खाता नसतानाच गडबड सुरू झाली. जे होतं नव्हतं ते निघून गेलं. जाऊ दे. विषयानंदानं तृप्ती होत नाही, भूक जात नाही विषय सेवन करतात तर. काही भक्ती करते पण मग तृप्त होईल एवढी नाही करत. सकाळी नुसताच हरिपाठ म्हटलं तेवढ्याने कुठं तृप्ती होत असते. मला रात्रंदिवस अखंड अनन्यास चिंतयंतो माये जना परिउपासते असं भजन करावं लागतं. मग चिंतनेची झाले मला की अन्न पण जाऊ द्या म्हटलं ठीक आहे. मग तुम्हाला भूक लागलेली असेल तर पोट भरेल अशा प्रकारचं अन्न आणि पोट भरेल इतकं मी तुम्हाला देतो. याला तरी अरे लागे ओके माझ्या मागे मागे. पण म्हटलं तुझ्या माग आल्यावर असं मिळेल का? त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. तुम्ही या माझ्या माग. त्याने विचारलं पण तू खरं सांग ना कृष्णा, कुठं नेणार? अरे पोट भरणार जिथं आहे तिथं नेणार. आपण म्हणजे तुझ्या घरी नेणार का? येडच आहे. पुढारी कुठं घरचं महाराज लोक घरचं पण गेले. तुम्हाला पोटभर खायला मिळालं झालं फाजील चौकशा करता कशाला? या नेलं महाराज. एकांताचं घर पाहिलं. एका बाजूला होतं मोठा वाडा होता. 9 लाख गायी होत्या त्याच्याकडं. त्याच्यामुळं दही काय लोणी काय असं तुडुंब भरलेलं होतं. पण महाराज पहिले वाडे ते गाडी बैल चालायची त्या भिंतीवरून एवढ्या जाड भिंती. दरवाजे हे केले त्याला कड्या नाही, आगळं लावलेले. सगळं बंद ना. आता कसं डोळे झाक वरण डोळे झाकलेले. उघडा उघडले महाराज. डोळे झाकले त्यावेळेला रस्त्याला होते. डोळे झाकले त्यावेळेला रस्त्याला होते आणि उघडले त्यावेळेला लोण्याच्या गाडग्याच्या पुढे. आणि मग काय घ्या हाताला म्हणजे असं चमचेनं नाही
गोंधळ बरोबर घ्या घ्या तृप्त झाले ते कृष्णा आजबाज झालो झाका डोळे डोळे झाकले की पुन्हा बाहेर. आता सकाळी बोंबाबोंब झाले ना, लोणी गेलं आज ह्याच्या घरचं उद्या त्याच्या घरचं बरोबर. चोरी कोण करतय हे समजेना गेलं. कवाड जशीच्या तशीच आहे नाही. चोरी कोण करतय काही समजेना गेलं. यमुनाबाईनं द्वारकाबाईला सांगितलं, द्वारकाबाईनं गोदावरीबाईला सांगितलं. ती म्हणे तुमच्याकडे बी तसंच झालं का आणि मग माझ्या मीटिंग बसली. त्यांचं मंडळ होतं गोकुळ धाम महिला मंडळ. रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं. त्याचे अध्यक्ष होती, शिकलेली होती, चांगली हुशार होती. सगळा विचार विनिमय सुरू झालेला आहे. चोरी करताय कोण? चोरी करत असेल कोण चोरी करत असेल. बाकीच्या सगळ्यांनी सांगितलंय प्रभावती तू हुशार आहेस, तुला माहिती आहे, शिक्षण झालेलं आहे तुझं, तू याचा तपास लावते. म्हणे ठीक आहे 8 दिवसात मी त्याचा तपास करते. चांगलाच अभ्यास केलेला होता त्याने त्या खात्याचा. सकाळी आपली घरी बसून भाकरी करत होती. डोक्यात तोच विचार होता कोण चोरी करत असेल. बऱ्याच वेळेला बाहेरचे चोर नसतात महाराज, घरातले चोर असतात. आणि घरातले चोर असले तर लवकर पकडले जात नाही. आता तपासच करायचं सर्व अंगाने करावा लागतो ना. असं ती विचार करत होती. तिचं पोरग वाकड्या नेमकं त्यावेळेला ती झोपेतून उठलं. जसं उठलं तसं निघालं. वाकड्या कुठं चाललास रे? म्हणलं चाललो कृष्णाबरोबर खेळायला. अरे पण आता भाकरी झालेली, जेवण करतो तू जेवण कर मग जाय. आता जेवण म्हटल्यावर त्याने लयच तोंड कसं तरी वाकडच केलं बरं. एक तर अगोदरच ते वाकड्या जेवण म्हटलं आश्चर्यच वाटलं. जेवण म्हटलं एवढं तोंड वाकडं करायचं काय करण. तू काय जेवण म्हटलं तू असं तू मला काय देणार तू खायला? अरे ताजी भाकर आहे आणि रात्रीचं ताक आहे. ताक हुळक पाणी आम्ही नाही खाणार. मला ती हुशार तर होतीस. तिचे चक्र उलटे फिरले. ताकाला हे फुळूक पाणी म्हणतोय. गोकुळात राहतोय ताकाला फुळूक पाणी म्हणतोय. कारण सगळे गोकुळातले लोक गवळीयाची ताक पिरे आणि फुळूक पाणी म्हणतोय. मग तिने विचारलं का रे ताक फुळूक पाणी आहे मग तू काय खातोस? तो म्हणा मी सांगणार आहे काय खातो म्हणलं आम्ही लोणी खातो. लोणी पोटभर. हा पोटभर. अगदी तुम्हाला कोण देत रे? आमचा देव आम्हाला देतो. आम्ही काय कोणाच्या बापाचं खातो? तुमचा देव तुम्हाला देतो, लोणी देतो, पोटभर देतो. घरचं ईडीचे आहे घरचं जुळलं सगळंच. तिच्या लक्षात आलं ज्या तारखेपासून चोऱ्या व्हायला सुरुवात झालेली आहे त्या तारखेपासून म्हणजे पहिल्या दिवशीपासून सत्याच्या पोरग घरी जेवलंच नाही. आणि मग महाराष्ट्रीनं ती काठवर बाजूला सारली, भाकरी खाली उतरली, त्याचा हात धरला. पकड्या जर तुमचा देव म्हणजे तो कृष्णच ना. हा खरं ओळखलं. आम्ही दुसऱ्याला देव मानित नाही, दुसऱ्याची सेवा काही आमचा देव तोच. आम्ही त्यालाच देव मानतो. आमचा देव. तो घरचं खाऊ घालत नाही. मग कुठला खाऊ घालतो रे? आणि मग वाकड्याच्या लक्षात आलं की आपल्या बॉसनी सांगितलं होतं कोणी कोणाशी याच्यातलं बाहेर कोणाला सांगायचं नाही. किती पै बोलून गेले.
थोडं सावध झाला. तो म्हणला, ए आई तुला काय घेणे, कोणाच्या घरचं खाऊ घालतो, कोणाकडून किती देणग्या उकळतो, तुला काय करायचे? तुझ्या पोराला पोटभर खायला मिळतं याच्यात तुला समाधान नाही का? त्याला फाजील चौकशी नाही रे, तसं नाही रे. पण मग सहज म्हणून विचारलं, सहज विचारलं कुठलं खाऊ घालतो. तो म्हटला नाही सांगणार, नाही सांगणार. तिनं सांगितलं, तू जर सांगितलं नाही तर तुझा आणि कृष्णाचा संबंध संपला, तुला मी कोंडून ठेवणार. आता तिकडून त्याला कसं तरी कृष्णाचा संबंध संपायचं कसं काय बा, तापच आला बरोबर. आई कराट्याचा व्यायाम केलेली होती मला, ती साधी सुधी नव्हती. यानं पुष्कळ आळे पिळे देण्याचा प्रयत्न केला, त्याने तिनं हात दाबला, एक कळ लागली. आई नको ना, सांग ना, तुमचा देव तुम्हाला लोणी पोटभर खाऊ घालतो, कुठलं खाऊ घालतो? तुम्हाला नाही सांगणार. ठीक आहे, मी नाही सोडणार. ती म्हण, तू कवर सोडणार आहे, तुला दुसरी कामं नाही का? तुला कोंडून टाकीन, बाहेरून कुलूप लावीन, मग मी माझी कामं करीन, तुला नाही तिकडे जाऊ देणार. म्हणजे नावीलाज झाला, नावीलाज झाला. तो म्हणला, आई आम्ही रोज एका घरी जातो. ती म्हणे, पण तुम्ही असं घरात कसं काय जाता रे? तू म्हणे, घर मला सुद्धा माहित नाही हो. तुला एक चौकशी बारीक करायला लागली. आपल्याला सुद्धा माहिती नाही. तेव्हा आम्हाला म्हणतो डोळे झाका, आम्ही आपलं डोळे झाकतो. डोळे झाकल्यानंतर काय हा हेलिकॉप्टर बोलवतो, क्रेन उचलून नेऊन ठेवतो, कसा करतो, काय करतो, आपल्याला काहीच माहिती नाहीये. डोळे उघडा म्हणलं लागले की आम्ही लोण्यासमोर असतो, लोणी पोटभर खाऊ घालतो, आमच्या बरोबर तो हे खातो आणि मग आम्ही आपलं बाहेर येतो. आता लोणी कोण चोरतो हे नक्की कळालं ना, पण तरी प्रत्यक्ष पुरावा काय? हुशार तर होतीस. दुसऱ्या दिवशी महिला मंडळाची बैठक बोलवली. सगळ्या महिलांनी सांगितलं, बा चोरी कोण करताय याचा शोध लागलेला आहे, पण तरीही जोपर्यंत पुरावा आपल्या हातात येत नाही तोपर्यंत जाहीर करणं बरोबर नाही. पण अगदी लवकरच तुम्हाला ही गोड बातमी मी सांगत. अशी ती व्याख्यान करून बाहेर निघाली तर हा बाहेर उभाच होता. कृष्णा, पाय लागू मामी. कृष्णा तू कधी आला? ते म्हणे, तू व्याख्यानाला उभा राहिली तेव्हाच मी आलो. म्हणजे आता तू सगळं ऐकलेलं आहे. कृष्णा, अरे अशा भोळ्या भाड्या घेऊन इकडे काय जातो चोरी करायला? माझ्या घरी ये ना. तो म्हणलं, ठरलं. ठरलं. कधी येशील? या क्षणापासून कधी? सावध राह तू. मग काय म्हणत, घरी गेली, तहान लागलेली होती. व्याख्यान वगैरे केल्यावर, कीर्तन सुटल्यावर जसं होतं तसं पाहते तर रांगणात पाण्याचा पत्ता नाही, माठात पाण्याचा पत्ता नाही. पुरीला विचारलं, बघ पाणी काय झालं? ती म्हणे, पाणी काय झालं? पाणी सगळं काढलं, मग गेली व्याख्यान द्यायला. घरी कोणी नसल्यामुळं मला भरता नाही आलं. ठीक आहे म्हटले, मी आता आणते म्हणून ती गेली. पाण्याला निघाली. ती म्हणे, बाय काठी तर दारात बस, कवड लावून घे. ते म्हणे, का? चोर येणार आहे. म्हणजे तुला कसं काय कळालं? म्हणजे मीच सांगून आले ती त्याला ये म्हणून. तिला दारात बसवलं. महाराज ती पाण्याला गेलेली. यांनी ठराविक कमांडोज घेतले बरोबर. असा लय फुगीर भरती नाही घेतली वारी सारखी. ठराविक चप्पल असणारे पोरं गेले. चला चॅलेंज आहे आपल्याला. बस तिला पुढं जाऊ दिलं की गेले. पुढून पोरगी बसलेली तिकडून आजची खिडकी उघडी होती. त्यांना दन उड्या मारल्या. तिला सांगितलं, ठीक आहे बस बाहेर. मला
लोण्याचं मुळकं घेतलं, मध्ये ठेवलेले सगळे गोल बसले, हा त्याला खाऊ घालतोय, तो त्याला खाऊ घालतोय, तो त्याला खाऊ घालतोय. चाललेला आहे कार्यक्रम. तोपर्यंत ती आली ना, तिनं पाहिलेलं खिडकी एकच उघडी होती, आता 2 कशा काय उघड्या झाल्या. तिला संशय आला. ती पुढून आल्यावर ती म्हणणार आई इतक्या लोक, ती म्हणे बोलू नको, बाजूला हो. हांडे तिनं बाहेरच ठेवली. इतकं हळू दार उघडलं महाराज, यांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. कृष्णाचा हात पकड पकड आले नाही म्हणे. पळाली इकडं तिकडं, पण मॅनेजर पकडला. कृष्णाला पकडलं म्हटल्यावर पुन्हा पोरं आले. कृष्णाने सांगितलं हे म्हण, तू ये म्हणली, मी आलो. तो म्हणले हा ठीक आहे ना, मी कुठं काय म्हणते तुला, आता फक्त यशोदेकडे चाल म्हणजे झालं. आता म्हणलं तिकडे कशाला, इकडेच मिटवून टाकू ना. काय लागत सांग तुला. ती म्हणे यशोदा म्हणा, चाल शहाणपण लय करू नकोस, खाल्लंय फुकट आतापर्यंत सगळ्या गावाचं, त्याचा सगळा निचरा काढणार आहे आता. चाल. बाकीचे पोरं म्हणतात हे जाऊ दे ना ग, हे जाऊ दे ना ग. तिचं पोरग त्याच्यात वाकड्या होताच ना. हे आई दे सोडून काट्या पुढं पुढं दे. सगळं गवळणीला सांगितलं, अख्ख्या गोकुळातल्या गवळणी महाराज स्वयंपाक करता करता बंद करून निघून आले इकडं. तिथं मग पत्रिका नाही, राजमान्य राजश्री. सगळं गवळणी धरलं त्याच्या हाताला. एका हातात त्याचं भांड्यात, जाऊ दे ना गे, हे जाऊ दे ना, जाऊ दे. असं मधोमध चौकात आलेले, तिकडे अशी पदर तोंडावर घ्यायची प्रथा आहे सगळ्यांच्या तोंडावर. यानं तेवढ्याच सांगितलंय, प्रभावती तुझं काय लोणी खाल्लं असेल, माझ्याकडे काय लोण्याला कमी नाही, त्याच्यात डबल देईन. पण पगापासून माझा हात धरलेला आहे, हात वाळायला लागलेला आहे. हाताला जर काही झालं तर म्हणजे दुसरा दे ना, घे ना. महाराज दुसरा घेत असताना त्यांनी दुसऱ्याचा हात दिला. तेवढ्यात हात चलाखी केली, तिच्याच पोराचा हात तिच्या हातात दिला. आणि पुन्हा मामी देणं सोडून, तिला संशय येऊ नये म्हणून बाकीचे पोरं हे देणं सोडून आगे यशोदा मारील ना त्याला, तुझं कृष्णावर प्रेम नाही का, पण तुला गेली तर सांगते की तो माझं व्हावा, तो माझं व्हावा, हे असा व्हावा काय. झालं यशोदेच्या दाराला, यशोदेला वाटलं काय भानगड आहे म्हणून ती बाहेर आलेली गवळणी. प्रभावतीच्या हातात आहे, बघ ना माझ्या हातात कोण आहे, बघ ना माझ्या हातात कोण आहे. बरंच तोपर्यंत हात पुढं पळाला होता. गेला, आई भूक लागलेली मला जेवायला वाढ. मग आईनं पोळी कुसरली, दूध म्हणलं इथं लय गरमत आहे, बाहेर बसतो ना दरवाजाच्या समोर. तिथं खायला बसला, ही दरवाजात आलेले. यशोदे बघ ना हातात कोण. आता यशोदा पाहते, तिचंच पोरग तिच्या हातात. म्हणजे काय झालं म्हणे, वाकडे ए यशोदे, अगं काय ऑपरेशन करायचं काय डोळ्याचं, नीट बघ ना. यशोदेने सांगितलं इथं कोणी माणसं नाही, तूच जरा तुझं घोंगट काढ आणि पाय कोण आहे ती. तिनं मला ते तोंडावरच असं काढलं, समोर त्याची नजर गेली. हा तो म्हणला मामी या जेवायला. ते हाताकडे पाहते, हातात कृष्ण, समोर पाहते, समोर कृष्ण. तिला समजेनच गेलं की कृष्ण समोर आहे का हातात आहे. पुन्हा इकडं पाहते, पुन्हा तिकडं पाहते, पुन्हा इकडं पाहते. बाकीच्याला वाटलं हिला काही लकवा फेकवा झाला काय. हे सुद्धा म्हणते का ग प्रभू, म्हणजे काय झालं काय नेमकं, तू असं अशी काय करायला लागली, का पोराला धरून आणलेलं. तिने त्या बायाकडे पाहिलं, मला सगळ्या बाया तिला कृष्णच दिसायला लागला. जिकडं पाहावं तिकडं पाहे, तिकडे बाप माय आहे रखुमाई. चक्कर आली, खाली बसली महाराज. कोणी चपली तिच्या नाकाला लावली, कोणी कांदा फोडून लावला, कोणी मिरच्या थोड्याशा ओळून मी ह्याच्यात टाकले, सावध केलेलं आहे. पुन्हा उठली, काय झालं ग म्हणे.
मग तिनं हाताकडे पाहिलं, ती वाकड्या. ती म्हणे वाकड्या, तू म्हणे आई तू माझ्या हातात कसं काय आला? ते म्हणे घरूनच मला तू धरून आलीस आणि मला विचारते तू माझ्या हातात कसं काय? तिला धपका तिच्या पाठीवर, काहीच तक्रार केली नाही, गेली निघून. आणि मग काय, याने इतका उन्माद सुरू केला त्या गोकुळामध्ये गोपींना त्रास द्यायचा. शेवट गोपींना असह्य झालं, अख्ख्या गोकुळातल्या गवळणी एकत्र गाऱ्याने ऐकली. यशोदेलाही वाईट वाटलेलं आहे. नंद बाबाच्या कानावर घातलं. नंदाने कृष्णाला बोलून घेतलं. कृष्णा, काय बाबा, आता तू मोठा झालेला आहेस, उद्यापासून आपल्या गाई अर्थात वासरं घ्यायची आणि चारायला वृंदावनामध्ये जायचं, दिवसा गावात राहायचं. ठीक आहे बाबा, सगळ्या पोरांना सांगितलेलं आहे. आता उद्यापासून, उद्या जाईन मी सरी घेऊन गोधना गोपाळ त्या गाई घेऊन. भगवान वनामध्ये गोकुळाच्या आसपास अनेक वनं होती. त्या वनात जायचं, गाई चारायच्या. गाई जोगून बसल्यानंतर गोपाळाबरोबर नाना प्रकारचे खेळ खेळायचे आणि मग खेळ खेळून वेळ झाली की गोपाळाने तक्रार करायची. महाराज भक्ताची गोपाळाची शिदोरी म्हणजे हरिनामाचा. एकाला भगवंताने आपली शिदोरी प्रेमे मोहिला आणि असा तो काला करायचा. सर्वांना गोल बसावं, भगवान उभे राहायचे ते काला घेऊन. शुकाचार्य त्या प्रसंगाचं वर्णन करतात. बिभ्रद्वेणून जठरपटयो शृंगवेत्री